हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील अणूचे अंतरंग हा टॉपिक पाहतोय. या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये काही प्रश्नांची आपण उजळणी नको म्हणूयात, काही प्रश्न सोडवले होते आणि ते प्रश्न कशावर आधारित होते हो? ते प्रश्न अणूची संरचना ह्या पॉईंटवरती आधारित होते. अणूची संरचना अणुबाळांनो मुख्यतः 3 भागांमध्ये विभागलेला गेलेला आहे. एक म्हणजे प्रोटॉन, दुसरं म्हणजे न्यूट्रॉन आणि तिसरं म्हणजे इलेक्ट्रॉन. आणि त्याचे 2 मुख्यतः भाग आहेत. एक म्हणजे केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग. केंद्रकामध्ये 2 भाग येतात, एक म्हणजे प्रोटॉन, दुसरं म्हणजे न्यूट्रॉन. आणि केंद्रकाबाहेरील जो भाग आहे त्याला आपण इलेक्ट्रॉन म्हटलं होतं, हो की नाही? पहा, प्रोटॉन हे धनप्रभारित असतात, न्यूट्रॉन हे प्रभारविरहित असतात. न्यूट्रॉन हा कसा असतो? विद्युत प्रभारदृष्ट्या तो उदासीन असतो. का हो? कारण की प्रोटॉनवरचा धनप्रभार आणि इलेक्ट्रॉनचा ऋणप्रभार हा दोन्ही काय होतो? कॅन्सल होतो. हा दोन्ही कॅन्सल झाल्यामुळे न्यूट्रॉन जो असतो हा कसा झाला? विद्युत प्रभार विरहित झाला. म्हणजे तो कसा झाला? न्यूट्रल झाला. न्यूट्रललाच मराठीत काय म्हणतात? उदासीन असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं की प्रत्येकाचं वस्तुमान किती असतं. प्रोटॉनचं वस्तुमान हे हायड्रोजनच्या वस्तुमाना इतकंच असतं, तर इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे हायड्रोजनच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असतं. म्हणून इलेक्ट्रॉनचं वस्तुमान नगण्य मानलं जातं. तर न्यूट्रॉनचं वस्तुमान आपण किती पाहिलेलं होतं? न्यूट्रॉनच्या वस्तुमानाचं देखील आपण ते पाहिलेलं होतं. प्रोटॉन हा नेहमी पी या शब्दानं दाखवला जातो, पी या संज्ञेने दाखवतात. इलेक्ट्रॉन हा ई या संज्ञेने दाखवतात, तर न्यूट्रॉन हा एन या संज्ञेने दाखवतात. अशा पद्धतीने आपण ते पाहिलं होतं. त्यानंतर आपण एक महत्त्वाची संकल्पना पहिली बाळांनो, ती म्हणजे अणुअंक आणि अणुवस्तुमानांक. अणुअंक हा नेहमी झेडनी दाखवतात. अणुअंक म्हणजेच काय आहे हो? तर एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणारी प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या. मी पुन्हा सांगते. पहा, तुम्ही जेव्हा 11वीला जाल, तुम्ही जेव्हा 12वीला जाल, तुम्हाला हे खूप महत्त्वाचं आहे. हे आत्ताच तुम्ही इयत्ता 8वीमध्येच क्लिअर करून घ्या. पहा, अणुअंक म्हणजे मी काय सांगितलं? एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणारा प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे अणुअंक आहे आणि तो झेड या शब्दाने दाखवतात, झेड या संज्ञेने दाखवतात. तर अणुवस्तुमानांक हा काय आहे? अणुवस्तुमानांक हा एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या आहे, ओके. आणि तो त्याला काय म्हटलं जातं? अणुवस्तुमानांक असं म्हटलं जातं. आणि तो ए ह्या कॅपिटल संज्ञेनं दाखवलं जातं, ए ह्या कॅपिटल लेटरनी दाखवलं जातो. मग कशा पद्धतीनं आपण ते काढायचं? एक तुम्हाला ट्रिक सांगते. अणुअंकाच्या डबल नेहमी अणुवस्तुमानांक असतो, पण हे सगळ्याच मूलद्रव्यांच्या बाबतीत लागू होत नाही बाळांनो. कारण की समजा जर का तुम्ही पाहिलं तर कार्बनचा अणुअंक किती आहे? 6 आहे. म्हणजे कार्बनमध्ये असणारी प्रोटॉनची संख्या 6 झाली, कार्बनमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 6 झाली. तर कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. 6च्या डबल झाला का 12? म्हणजे अणुअंकाच्या डबल झाला का अणुवस्तुमानांक? पण हे सगळ्याच मूलद्रव्यांच्या बाबतीत लागू होत नाही. ते काही मूलद्रव्ये यांना अपवाद आहेत. उदाहरणार्थ सोडियम घ्या तुम्ही. सोडियमचा अणुअंक किती आहे? 11 आहे, पण सोडियमचा अणुवस्तुमानांक मात्र 23 आहे. म्हणजेच हे अपवाद आहे. असे काही अपवाद आहेत. नाहीतर जास्त करून जर का आपण पाहिलं तर अणुअंकाच्या डबल काय असतो? अणुवस्तुमानांक असतो. अणुअंक म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या. तर अणुवस्तुमानांक हा काय आहे? एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या. आणि ती न्यूट्रॉनची संख्या काढायची कशी? ए वजा झेड या पद्धतीनं ती काढली जाते. आता पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आणखी एक महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहे, तो म्हणजे इलेक्ट्रॉन वितरण. पहा, इलेक्ट्रॉन वितरण म्हणजे इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन ते कशा पद्धतीने केलं जातं? पॉईंट्स पहा, लक्षात घ्या. हे आपण सगळं पाहिलेलं आहे. व्यवस्थित तुम्हाला सांगते काय, आणि हे विसरायचं नाही. इयत्ता 11वीला गेल्यानंतर तुम्हाला याच्यावरती एक अख्खा टॉपिक आहे बाळांनो, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. जर का तुम्ही सायन्स घेतलं तर. पहा, बोरच्या अनुप्रारूपानुसार किंवा बोहरच्या अनुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन कवचामध्ये परिभ्रमण करतात. या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. पहा, बोर्सनी काय सांगितलं होतं? इलेक्ट्रॉन्स एका समकेंद्री वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहेत. त्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षेला त्यांना काय म्हटलेलं होतं? कवच असं म्हटलं होतं. आणि या प्रत्येक कवचाला विशिष्ट अशी ऊर्जा असते, आहे की नाही? त्यानंतर त्यांना असं सांगितलं की अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळच्या कवचाला पहिले कवच म्हणतात, हो की नाही? आपण पाहिलं, पहिलं कवच कुठलं आहे? के कवच आहे. दुसरं कवच कुठलं आहे? एल कवच आहे. तिसरं कवच कोणतं आहे? एम कवच आहे. चौथं कवच कोणतं आहे? एन कवच आहे, हो की नाही? अशा पद्धतीनं. तर त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच असं म्हणतात. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, कवचांच्या क्रमांकासाठी एन ही संज्ञा वापरली. काय वापरली? कवचांच्या क्रमांकासाठी. म्हणजे के
जर का आपण कवच घेतलं तर त्याचा एन काय, एनची किंमत काय असणार आहे 1. जर का कवच आपण एल घेतलं तर त्याच्या एनची किंमत काय असणार आहे 2. हो की नाही. पहा कवचांच्या क्रमांकासाठी एन बरोबर 1 2 3 4 घेतलं तर त्या कवचाचे नाव त्याने काय दिलं KLMN अशा पद्धतीने त्याला नावं दिली. प्रत्येक कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 2n² एवढी असते. काय सांगितलं, प्रत्येक कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 2n² एवढी असते. म्हणजे समजा पहा, समजा मी K कवच घेतलं तर त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या मला काढायची, तर ती इलेक्ट्रॉनची संख्या एक सूत्र वापरून काढली जाते बाळांनो, ते म्हणजे 2n². पहा एनचे मूल्य जसं जसं वाढते तशी त्या कवचाची ऊर्जा देखील वाढते. पॉईंट्स हे 2 खालचे खूप महत्त्वाचे आहेत. पहा इलेक्ट्रॉनचे वितरण करायचं म्हणजे काय करायचं, इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कशामध्ये, कवचांमध्ये. ते करताना कवचांचा नंबर पाहिजे तुम्हाला आणि कवचाच्या संख्या पाहिजेत, आणि काढताना त्या प्रत्येक कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही एका सूत्रानं काढली जाते बाळांनो. ते सूत्र म्हणजे 2n². ते कसं काढायचं ते मी तुम्हाला आता इथं शिकवणारच आहे. पहा जसजसं त्या एनची किंमत वाढेल, मूल्य म्हणजे किंमत, जसजशी त्या एनची किंमत वाढेल तशी ती ऊर्जा देखील वाढणार आहे. कसं ते आता आपण पाहूयात. पहा इथं या ठिकाणी मी एक कॉलम केलेला आहे. कॉलम काय आहे पहा, कवच आणि कवचाची इलेक्ट्रॉन धारकता. पहा कवच कोणकोणते कवच आहेत, KLMNOPQR. तुम्हाला कुठंपर्यंत घ्यायचं आहे तिथपर्यंत घ्या. आता पहा या ठिकाणी आहे एनचे मूल्य. प्रत्येक कवचासाठी एनचे मूल्य काय आहे. त्यानंतर कवचाची इलेक्ट्रॉन धारकता म्हणजे समजा K कवच मी घेतलं तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असावेत. समजा मी L कवच घेतलं तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील. समजा मी M कवच घेतलं तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतील. आणि समजा मी N कवच घेतलं तर त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील हे आपल्याला पाहायचं आहे बाळांनो. पहा त्यासाठी त्यांनी सूत्र दिलेलं आहे. सूत्र काय आहे हो, 2n² आणि पलीकडे आपल्याला काय लिहायचे, इलेक्ट्रॉनची संख्या. तर पहा सगळ्यात पहिलं काय आहे, संज्ञा K आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं जे कवच आहे ते कोणतं कवच आहे, K. जे पहा इथं मी समजा हा अणू आहे, या अणूच्या सगळ्यात जवळचं जे पहिलं कवच आहे ते कोणतं आहे हो, K कवच आहे. दुसरं जे आहे हे L कवच आहे. समजा हे K, हे L, त्याच्यानंतर हे M. ओके, अशा पद्धतीनं हे पहिलं आहे. हे कितवं कवच आहे, पहिलं आहे. म्हणजे एनचं मूल्य मी किती लिहिणार आहे हो, इथं 1 लिहिलं. ओके, एल कवच हे कितवं आहे, दुसरं आहे. म्हणून मी एनचं किंमत किती लिहिणार आहे, इथं मूल्य 2 लिहिलं. ओके, एम ही कवच कितवं आहे, तिसऱ्या नंबरचं कवच आहे. ओके, म्हणून मी एनची किंमत किती लिहिणार इथं 3 लिहिली. आणि एमच्या बाहेर काय असणार आहे हो, एन असणार आहे. एनच्या बाहेर आणखीन O असणार आहे. म्हणून मी इथं काय लिहिलं 4 लिहिलं. आता पहा पुढं काय करायचं आहे, सूत्र काय सांगते आपलं, 2n². आता K कवचातील असणारी इलेक्ट्रॉनची संख्या मला काढायची. ती इलेक्ट्रॉनची संख्या मी या सूत्राने काढणार आहे. पहा समजा मी इथं K कवच घेतलं, K असेल तेव्हा एनची किंमत किती असते, 1 असते. K कवचासाठी n बरोबर 1 आहे. तर या K कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती, तर मी काय करणार आहे, n. तर मी काय करणार आहे, 2n² हा फॉर्म्युला वापरणार. हो की नाही, 2n² हा फॉर्म्युला वापरणार. आता 2 आहे तसेच घेतले. n K कवचासाठी n किती आहे, जेव्हा K कवच घेतोय तेव्हा n किती आहे हो, n 1 आहे. 1² बरोबर, 1² बरोबर 1च. 2 गुणिले 1 बरोबर किती आले, इलेक्ट्रॉनची संख्या किती आली या ठिकाणी, 2 आली. म्हणजे मी इथं काय लिहिणार, 2 गुणिले n². n किती आहे इथं K कवचासाठी 1 आहे. 1² केला मी, बरोबर मला किती मिळाले, इलेक्ट्रॉनची संख्या 2 मिळाली. पहा आता आपण कशासाठी करूयात, L कवचासाठी करूयात. L साठी n ची किंमत किती आहे, n चे मूल्य किती आहे, n बरोबर 2 आहे. तर त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या काढायची बाळांनो आपल्याला. मग 2n².
आता 2 गुणिले n किती आहे एलसाठी, एल हे कवच आहे तेव्हा एनची किंमत किती असते 2 असते. म्हणून आपण काय केलं इथं 2 गुणिले 2चा वर्ग किती येणार आहे 2 गुणिले 2चा वर्ग बरोबर 4 बेदुने 8 एवढी काय झाली इलेक्ट्रॉनची संख्या झाली याच्यामध्ये असणारी. मी इथं काय लिहिणार मी 2 गुणिले एनचा वर्ग आहे की नाही, मग एन किती आहे इथं 2 आहे, ते काय केलं वर्ग केला, इलेक्ट्रॉनची संख्या मला किती मिळाली 8 इलेक्ट्रॉन मिळाले हो की नाही. आता मी कशाची काढणार आहे हो, मी तिसऱ्याची काढणार आहे. तिसरं कोणतं कवच आहे, तिसरं कवच आहे एम कवच हो की नाही. एम कवच जेव्हा मी घेते तेव्हा एनची किंमत किती येणार आहे, एन बरोबर 3 आहे म्हणून एन बरोबर 3. तर इलेक्ट्रॉन संख्या किती 2 एनचा वर्ग 2 गुणिले एन किती आहे इथं 3 आहे, 3चा वर्ग केला मी 3 त्रिक 9, 9 गुणिले 2 9 दुने 18 म्हणजे 18 ही काय मिळाली मला एम या कवचामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या मिळाली. बाळांनो मला काय मिळाली एन या कवचामध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या किती असते 18 असते आणि ती फिक्सच असते. ते मी तुम्हाला पुढं सांगते पहा. आता मी एन कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या काढणार आहे. हां एन हा कॅपिटल एन हे कवच आहे हां, तेव्हा स्मॉल एनची व्हॅल्यू किती असते किंवा किंमत किती असते तर ती 4 असते. म्हणून मी इथं काय लिहिणार आहे 2 एनचा वर्ग बरोबर 2 गुणिले एन किती आहे इथं 4 आहे, 4चा वर्ग बरोबर 2 गुणिले 4चा वर्ग 4 चौक 16, 16 दुने 32 म्हणजे मला एनमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती मिळाली 32 मिळाली. म्हणून मी इथे काय लिहिणार 2 गुणिले 4चा वर्ग बरोबर इलेक्ट्रॉनची संख्या 32. पहा काढलं कशा पद्धतीने समजलं तर पहा यावरून आपण काय सांगायचं जेव्हा के कवच असेल तेव्हा त्यामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 2च असते. याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रॉन तुम्ही त्याच्यामध्ये दाखवू शकता पण 2 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन तुम्ही के कवचामध्ये दाखवू शकत नाही. म्हणजे मला दाखवायचे असले तर मी किती दाखवणार फक्त तर 2च इलेक्ट्रॉन दाखवणार. पहा एल कवचामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असते 8च असते म्हणून मी दुसऱ्या कवचामध्ये फक्त 1 2 3 4 5 6 7 आणि 8च इलेक्ट्रॉन दाखवणार. तिसऱ्या कवचामध्ये फक्त मी 18च इलेक्ट्रॉन दाखवणार. म्हणजे कोणत्या कवचामध्ये एम कवचामध्ये आणि चौथ्या कवचामध्ये म्हणजे एन कवचामध्ये मी 32 इलेक्ट्रॉन दाखवणार. मी 32पेक्षा कमी दाखवू शकते पण 32पेक्षा जास्त दाखवू शकत नाही. हे लक्षातच ठेवायचं. के एल एम एन 2 8 18 32 हे डोक्यातच ठेवायचं. अशा पद्धतीनं काय पाहिलं आपण तर इलेक्ट्रॉनचे वितरण कशा पद्धतीनं वेगवेगळ्या कवचांमध्ये केले जाते. पहा ना जसजसं काय झालं आहे एनची किंमत वाढली आहे म्हणजे एनचं मूल्य वाढलं आहे तशी त्याची एनर्जी पण काय झाली आहे वाढत गेली. एनर्जी म्हणजे त्याची ऊर्जा पण तिथं काय होणार आहे वाढणार आहे. इलेक्ट्रॉन वाढणार म्हणजे त्याची ऊर्जा पण काय होणार आहे वाढणार आहे. अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर इलेक्ट्रॉनचे वितरण कशा पद्धतीने केले जाते आणि के एल एम एन या कवचांमध्ये किती इलेक्ट्रॉन संख्या असते हे आपण एक सूत्र वापरून काढलं. ते सूत्र म्हणजे 2 एनचा वर्ग आणि हे विसरायचं नाही. आपण थांबूयात.